काही नावं आहेत ना जी कधीच विसरली जात नाहीत आणि त्यातलं एक नाव म्हणजे टायटॅनिक. ते जहाज ज्याबद्दल सगळे ठामपणे म्हणायचे की ते कधीच बुडू शकत नाही. पण गंमत बघा, नेमकी हीच गोष्ट त्याच्या सर्वात मोठ्या शोकांतिकेचं कारण ठरली. हे ऐकलं? टायटॅनिक कधीच बुडू शकत नाही हे नुसतं वाक्य नव्हतं, हा एक विश्वास होता, किंबहुना एक प्रकारचा अहंकार होता. तंत्रज्ञानावर इतका प्रचंड विश्वास की निसर्गाच्या ताकदीचा विसरच पडावा. आणि याच अति आत्मविश्वासाने त्या महाकाय जहाजाचं आणि त्यावरच्या हजारो लोकांचं भविष्य लिहिलं गेलं. चला तर मग आपण त्या जहाजाच्या पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाची गोष्ट जाणून घेऊया. पाहूया तरी कसं होतं हे तरंगतं शहर आणि का होता लोकांना इतका ठाम विश्वास की याला काहीच होऊ शकत नाही. तारीख होती 10 एप्रिल 1912. एक ऐतिहासिक दिवस. जगातील सर्वात मोठं आणि सर्वात आलिशान जहाज त्याच्या पहिल्या सफरीवर निघालं. किती उत्साह असेल नाही का? पण अगदी कोणालाच कल्पना नव्हती की हा त्याचा पहिला आणि शेवटचा प्रवास ठरणार होता. टायटॅनिक या नावाचा अर्थच आहे प्रचंड, आणि ते खरंच तसंच होतं. हे नुसतं जहाज नव्हतं, हे तर पाण्यावर तरंगणारं एक अख्खं शहर होतं. जरा कल्पना करा, मोठमोठे जिने, शानदार डायनिंग हॉल्स, दुकानं, अरे अगदी स्विमिंग पूलसुद्धा होता. जणू काही एखादी 15 मजली इमारतच समुद्रात तरंगत होती. आणि या तरंगत्या शहरात किती लोक होते माहितीये? 2000पेक्षा जास्त प्रवासी आणि कर्मचारी मिळून. प्रत्येकजण आपापली स्वप्न घेऊन निघाला होता. आणि भीती तर अजिबात नव्हती. का असेल? कारण ते जगातील सर्वात सुरक्षित जहाजावर होते, किंवा त्यांना तसं वाटत होतं. विश्वासच तसा होता. पण कधीकधी हाच अढळ विश्वास एक मोठी चूक घडवून आणतो, एक जीवघेणी चूक. हे जहाज कधीच बुडणार नाही याच अतिआत्मविश्वासातून जहाज बनवणाऱ्यांनी त्यावर पुरेशा लाईफबोट्स ठेवल्याच नाहीत. विचार करा, ही एक अशीच चूक होती ज्याची किंमत हजारो लोकांना आपल्या प्राणांनी मोजावी लागली. तर जहाजाचा प्रवास अगदी थाटामाटात सुरू होता. सगळं काही छान चाललं होतं. पण मग आली ती रात्र, 14 एप्रिलची रात्र. समुद्राच्या त्या शांततेत एक धोका दबा धरून बसला होता. एक असा अदृश्य धोका जो फक्त आणि फक्त टायटॅनिकचीच वाट बघत होता. वातावरण कसं होतं? एकदम परफेक्ट. वरती चांदण्यांनी भरलेलं निर्भर आकाश आणि खाली एकदम शांत समुद्र. सगळं कसं शांत शांत. पण म्हणतात ना, वादळाच्या आधी नेहमीच एक भयान शांतता असते. आणि त्या रात्री त्या शांत समुद्राच्या आतच विनाश लपला होता. आणि मग रात्रीचे ठीक 11:40 झाली होती. अचानक पहारेकऱ्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. समोर त्या मिट्ट काळोखात एक भला मोठा बर्फाचा डोंगर. जहाज वळवण्यासाठी जीवाचं रान केलं गेलं, पण वेळच नव्हता. तोपर्यंत खूप खूप उशीर झाला होता. एक कानठळ्या बसवणारा आवाज आला आणि त्या न बुडणाऱ्या जहाजाला पहिली जखम झाली. हिमनग. फक्त एक शब्द, पण या एका शब्दानं त्या जहाजावरची सगळी शांतता संपवली. तोपर्यंतचा सगळा आत्मविश्वास, तो सगळा अभिमान एका क्षणात वितळून गेला आणि त्याची जागा घेतली एका भयानक भीतीनं. आणि इथून पुढे सुरू झाला त्या काळ रात्रीचा खरा खेळ. गोंधळ, आरडाओरडा, भीती आणि वाचण्यासाठी चाललेली धडपड. कारण जी गोष्ट अशक्य वाटत होती ना, ती आता डोळ्यासमोर घडत होती. ते न बुडणारं जहाज आता समुद्राच्या खोल अंधारात गडप होत होतं. मदत करा, टायटॅनिक बुडत आहे, लवकर या. रेडिओवरून पाठवलेला हा संदेश ही फक्त एक विनंती नव्हती, हा एक आक्रोश होता. त्या अथांग समुद्रात कोणीतरी आपलं ऐकेल या शेवटच्या आशेने मारलेली एक किंकाळी होती. सगळं इतक्या झपाट्याने घडत होतं की लोकांना विचार करायलाही वेळ नव्हता. थंडगार पाणी वेगाने जहाजात घुसत होतं. ते महाकाय जहाज हळूहळू एका बाजूला झोकू लागला. आणि जेव्हा वाचण्याची आशा संपताना दिसली, तेव्हा लोकांनी त्या बर्फासारख्या थंड पाण्यात उड्या मारायला सुरुवात केली. आणि मग वेळ आली पहाटे 2:20. ते भव्य जहाज, ज्याचे दिवे शेवटच्या क्षणापर्यंत एक आशा दाखवत होते, अखेर त्या काळ्या थंड समुद्रात कायमचं नाहीसं झालं. ही आकडेवारी बघा. हे फक्त नंबर्स नाहीत, हे एक भयंकर वास्तव आहे. जहाजावर होते 2000पेक्षा जास्त लोक, आणि त्यांना वाचवण्यासाठी असलेल्या बोटींमध्ये जागा होती फक्त काहीशे लोकांची. म्हणजे प्रत्येकाला वाचवणं शक्यच नव्हतं, कारण सुरुवातीलाच तशी व्यवस्था नव्हती. याचा अर्थ सरळ होता, बहुसंख्य लोकांना मृत्यूच्या दारात सोडून देण्यात आलं होतं. जहाज तर गेलं, पण त्या बर्फाळ पाण्यात जे जिवंत होते त्यांचा संघर्ष अजून संपला नव्हता. सकाळ झाली, पण ती सकाळ अनेकांसाठी खूप खूप उशिरा झाली होती.
आणि इथे तर नशिबाचा खेळच झाला होता बघा. एक जहाज होतं द कॅलिफोर्निया, फक्त 20 मैल दूर, अगदी जवळ. पण ते मदतीला येऊ शकलं नाही. कारण काय? तर त्यांचा रेडिओ बंद होता. आणि दुसरीकडे द कार्पाथिया नावाचं जहाज मैलोन-मैल दूर होतं, पण त्यांनी मदतीचा तो आवाज ऐकला आणि ते पूर्ण वेगाने मदतीसाठी धावले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या दुर्घटनेत काय झालं ते हे आकडे सांगतात. जवळपास 1,500 लोकांनी आपला जीव गमावला आणि फक्त 700च्या आसपास लोक वाचू शकले. म्हणजे जहाजावरच्या 3 पैकी 2 लोकांना वाचवता आलं नाही. जे वाचले त्यांच्या मनात आयुष्यभरासाठी एक खोल जखम राहिली. ते कार्पाथिया जहाज पहाटे 3:30ला पोहोचलं. पण त्यांना काय दिसलं? समुद्रात तरंगणारे मृतदेह आणि जहाजाचे अवशेष. मदत पोहोचली होती हो, पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. ती खूप उशिरा पोहोचली. प्रत्येक मोठी दुर्घटना आपल्याला काहीतरी शिकवून जाते. तर मग पाहूया टायटॅनिकच्या या महाविनाशाने समुद्राला आणि संपूर्ण जगाला कोणते कायमचे धडे दिले. टायटॅनिकच्या या दुर्घटनेनंतर सागरी सुरक्षेचे नियम कायमचे बदलून गेले. 2 महत्त्वाचे नियम आले. पहिला, प्रत्येक जहाजावर त्यावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी लाईफबोटमध्ये जागा असायलाच हवी. आणि दुसरा, प्रत्येक जहाजाने आपला रेडिओ दिवसाचे 24 तास आणि रात्रीचे 24 तास चालू ठेवणं बंधनकारक झालं. एक प्रकारे हे नियम म्हणजे त्या 1,500 जीवांना वाहिलेली श्रद्धांजलीच होती. टायटॅनिकची कहाणी इथेच संपली नाही. अनेक वर्ष, अनेक दशकं ती लोकांच्या मनात जिवंत राहिली. आणि मग 1985 साली समुद्राच्या जवळपास 4,000 मीटर खाली त्याचे अवशेष सापडले. जणू काही इतिहासाचा एक हरवलेला तुकडा परत मिळाला होता. आणि मग अर्थातच 1998च्या त्या प्रसिद्ध सिनेमाने तर ही कहाणी प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवली. आणि मग शेवटी एक प्रश्न उरतोच की 100 वर्ष उलटून गेली तरीही धैर्य, गर्व आणि शोकांतिकेची ही कहाणी आजही आपल्याला इतकी का भावते? मानवी अहंकार आणि निसर्गाची ताकद यांच्यातल्या संघर्षाची ही गोष्ट. एका रात्रीत नशीब कसं पालटतं याचं हे इतकं मोठं उदाहरण आहे. म्हणून का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?